कुपोषणाने ग्रस्त असलेल्या मेळघाट क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बऱ्याच समस्या आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मेळघाट विधानसभा क्षेत्र हा जवळपास वर्धा जिल्हा एवढा असल्याचे बोलले जाते. अतिदुर्गम आणि त्यामध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे बरेचदा रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना आपले जीव गमवावे लागत असे. यालाच अनुसरून धारणी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकूण 8 नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहे, ज्याचे लोकार्पण मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले आहे. सनद असो की गेल्या 3 दशकांपासून मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये कुपोषण, माता व बाल मृत्यू, सिकल सेल या गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा देण्याची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीमध्ये तातडीची आरोग्य सेवा देण्याकरिता अतिदुर्गम ग्रामीण भागातून उपजिल्हा रुग्णालय तर कधी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. बरेचदा रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे आपले जीव गमवावे लागले आहे, ज्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या गंभीर समस्येवर मात करण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका देण्याकरिता वरिष्ठ प्रशासनावर पाठपुरावा करून तब्बल 8 रुग्णवाहिका मिळवून दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कळमखार येथे आमदार केवलराम काळे यांनी आपल्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी प्रियंवदा माडदरकर, तालुका आरोग्य अधिकारी तिलोत्तमा वानखडे, नायब तहसीलदार राजेश माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी दलाल श्रीपाल पाल, राहुल सोनोने, रोहित पाल, रसिक पटेल सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.